पब्लिक, वेलकम बॅक टू अनदर डे अनदर व्लॉग. आता वाजलेत सकाळचे 11, म्हणजे जवळपास दुपारच होत आली आहे. पण माझ्यासाठी ती सकाळ आहे, कारण मी नाईट शिफ्ट करून झोपलो होतो. तर आत्ता उठलो आहे आणि मीच नाही तर आविष्कार आता जस्ट अंघोळीला गेला आहे आणि आयुष तर अजून झोपेतच आहे. पृथ्वीराज तर त्याच्या इव्हेंटला गेला आहे, त्याच्यामुळे तो रूमवरती नाही आहे. तर सगळ्यांचीच मॉर्निंग ही थोडी स्लो झाली आहे आज. तर मग बघूयात, म्हणजे सुरुवात तशी झाली तर दिवस कसा जातो आहे. वरती आलो होतो विटॅमिन डीच्या शोधात, पण विटॅमिन डी वाटत नाही मला की या उन्हात घेण्यासारखं. त्यापेक्षा आपलं गेलेलंच बरं. आणि त्यात गाईज स्पेशल मेन्शन कालची RCB वर्सेस MIWPLची फर्स्ट मॅच. ज्यांनी मिस केली ना गाईज, यू मिस द मोस्ट थ्रिलेस्ट मॅच इन द क्रिकेट म्हणू शकता. व्हॉट अ मॅच यार. म्हणजे लास्टच्या ओव्हरमध्ये 18 रन पाहिजे होते, त्याच्यात पहिले 2 बॉल डॉट आणि त्यानंतरनं नडीन डी क्लर्क 6-4. म्हणजे मुंबईने मॅच जिंकली होती, जिंकण्यातच जमा होती. फार मॅच जिंकून ते घरी गेल्यासारखं होतं आणि क्लर्कने तिथून मॅच काढली आहे. व्हॉट अन ॲब्सोल्यूट ब्युटी शी इज यार. गाईज हा माणूस बघा, सकाळी उठल्यावर मी याला म्हटलं होतं की ब्रेकफास्ट करायला जाऊ, आणि आता याने लंचचा टाईम आणला आहे आणि अजून आमचं फिक्स होत नाही की काय करायचं आहे लंच. बोला. इतना कैसे किस्मत खराब हो सकता है? मतलब मैं तो गरीब हूँ ही, मेरे सारे दोस्त भी गरीब है। ऐसा भी तो हो सकता था कि एक दोस्त अमीर निकले, पागल. हम लोग खिलाता पिलाता पालता पोसता ना, ये सब गरीब है। तू आहे श्रीमंत पण दाखवतो गरिबी. मिसल खाने मिसल। चलायचं हाँ, विमाननगर को जाएंगे भाई। विमाननगर को जोगेश्वरी. योगेश्वरी को जाएंगे, देखते हैं, चलो। आमचा ठरला आता मिसळचा प्लॅन. आम्ही आणि चाललोय मिसळ खायला. जस्ट डन अँड डस्टेड विथ मिसळ. लुक ॲट दिस मॅन. आता मिसळ खाऊन आला आणि आता झोपायच्या तयारीत आहे. थोडं काम केलं तसं, पण स्टील आता इथे आळस देतोय. मिसळ, त्याच्यानंतर लस्सी म्हणा, चहा घ्या, असं कॉम्बो आहे ना, ते एकदा खाल्ल्यानंतर ना झोप आहे ना फिक्स आहे. सरांना उठायचंच नाही आहे डायरेक्टली. उठ रे दादा उठ. ब्रो इज गोईंग फॉर इज आर्ट क्लासेस. नवीन पेंटिंग आपल्यालाच बघायला भेटेल. गाईज ही तुळस आम्ही आणून ठेवली आहे, पण तिला काय कुंडीत लावण्याचा योग अजून काही येत नाही आहे. आविष्कार बोलला होता की आज लावू, पण आजही नाही जात वाटते कुंडीत. बघूयात उद्याच. आता आहे अराऊंड 6 वाजलेत आणि मी देवपूजा वगैरे करून जस्ट चहा घ्यायला आलो आहे. आयुष पुन्हा झोपला आहे आणि आविष्कार अजून काही ट्रान्सफरला रिटर्न आलेलं नाही आहे, त्यामुळे मला आज एकट्यालाच यावं लागलं. चहा घेऊन टेरेसवरती आलो आहे. सकाळी तर विटॅमिन डी भेटलं नव्हतं, म्हटलं आता थोडी मोकळी हवा तरी घ्यावा. हू इज बॅक. मग एवढं पॅक होऊन जातो हव्या. आविष्कारने आज काहीतरी युनिक पेंटिंग केलं असं तो बोलतोय. ओ भाई साहब, सेनोरिटा. छान काढलंय. पण कुणाचं चित्र काढलंय वेळे? XYZ. तुझी एक्स. ज्याला हे चित्र बघून ज्याची मनात येईल ती समजून घ्या. ओके, छान काढलंय. पण सरप्राईज गाईज. येस, मी आज पण ऑफिसला चाललो आहे सॅटर्डे असताना पण. बिकॉज त्याचं रिझन असं आहे की मी रोटेशनल शिफ्टमध्ये काम करतो, की ज्याचं शेड्यूल 6+2 आहे. म्हणजे 6 दिवस काम केल्यानंतर ना 2 दिवस सुट्टी. तर माझा लास्ट वीक ऑफ सॅटर्डे संडे होता, त्यामुळं हा वीक ऑफ येणार आहे माझा उद्या आणि परवा, म्हणजे संडे आणि मंडे. आणि नेक्स्ट वीक ऑफ माझा येणार आहे मंडे आणि ट्यूजडेला. तर त्यामुळं आज मला वर्किंग आहे आणि आज आहे मला नाईट शिफ्ट. सो गाईज अराऊंड 11 वाजलेत आणि मी आत्ता जेवण करतो आहे, कारण आल्या आल्या मी माझ्या कलिगसोबत थोडा वेळ बोलत बसलेलो आणि त्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली. सो आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर.
इफ यू लाईक माय व्हिडिओज ब्लॉग्स अँड माय डेली हसल्स अँड स्टोरीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.